अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उपवर्गीकरणाविरोधात बुलढाणा शहरात भव्य महामोर्चा काढण्यात आला आहे। जिल्हाभरातून हजारो नागरिक, सामाजिक संघटना आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झालेत। मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली 300 ते 400 वाहनांचा ताफाही बुलढाण्यात दाखल झालाय। अनुसूचित जाती अर्थात SSC प्रवर्गाच्या उपवर्गीकरणाविरोधात बुलढाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महामोर्चाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळालाय। मोर्चामध्ये विविध सामाजिक संघटना, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेत। आंदोलकांनी उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी करत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। मोर्चा दरम्यान आंबेडकरी नेते आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थितांना संबोधित करत फोडा आणि राज्य करा या प्रकाराचे राजकारण यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे। तसेच समाजात फूट पाडणारे निर्णय स्वीकारले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेत। आंदोलकांचे म्हणणे आहे की उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे अनुसूचित जाती समाजातील ऐक्य धोक्यात येऊ शकते। त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करून समाजातील एकात्मता कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे। मेहकर येथून शिवसेना पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 300 ते 400 वाहनांचा ताफा बुलढाण्यात दाखल झाला आहे। कार्यकर्ते आणि समाज बांधवांसह त्यांनी महामोर्चात सहभाग नोंदवत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे। मोर्चामुळे बुलढाणा शहरातील प्रमुख मार्गावर काही काळ वाहतुकीत बदल करण्यात आला होता। कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्याकरिता पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। प्रत्येक घरामध्ये एक नोकरी किंवा व्यवसाय देण्यासाठी तुम्ही तरतूद करा, हे अगोदर करा। ज्या लोकसंख्येची वाढ झालेली आहे आणि यांनी सगळ्या सरकारी जागा कमी केलेल्या आहेत, लोकसंख्या वाढलेली आणि यांच्या जागा कमी, कंत्राटी पद्धती सुरू, असं हे जे काही आहे लोकशाहीच्या मुळावर उठणारे यांनी कार्यक्रम केले। हे काही करत नाहीत, काही करायचं नाही आणि जे काही आपण धडपडतोय, हातात हात घालून जाणून जे काही आपण चालण्याचं काम करतो, आपलं ऐक्य, आपले हात एकमेकांपासून सोडण्याचं अतिशय अश्लील काम की जे मुख्यमंत्री महोदय करतायत। परंतु मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना इशारा देतो, मुख्यमंत्री महोदय, आतापर्यंत तुम्हाला जे काही चाललंय आलबेल सगळं ठीक होतं, परंतु तुम्ही आंबेडकरी जनतेच्या नादाला लागू नका। आंबेडकरी जनतेच्या नादाला जर लागाल तर तुम्हाला या ठिकाणून पदच्युत करावं लागेल, सत्तेमधून तुम्ही बेदखल होणार, आगीशी खेळण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका। आंबेडकरी जनता राजकारण करत नाही, पण जेव्हा समाजकारणावर एकत्र येते तेव्हा सरकार ते पायाखाली घेता, सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही आगीशी खेळू नका आणि म्हणून जर तुम्ही निर्णय घेतला असेल, निर्णय करत असाल तर तुम्हाला त्यापासून परावृत्त व्हावं लागेल, तुम्हाला या पाठीमागं यावं लागेल। आणि आपण ही जी ताकद आहे, आपण आजच्या मोर्चामुळं मुख्यमंत्री कुठला निर्णय घेतील असं नाही, परंतु आपलं जे ऐक्याचं जे काही प्रदर्शन आहे, आपण जे काही आपली जी एकता आहे, सामाजिक ऐक्याचं प्रदर्शन आपण महाराष्ट्र शासनाला आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्याला करून दिलं। यासाठी आपण सगळेजण सकाळपासून या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालात। मी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो। बुलढाण्यातील या महामोर्चातून उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे। आता या मागण्यांवर शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।